खूप असा दांडगा असा अनुभव आहे या फलंदाजाकडे. तसंच गोलंदाजी करणार आहेत संघाचे कर्णधार प्रकाश नाटेकर, हेही खूप अनुभवी आहेत. ह्या संघामध्ये प्रकाश नाटेकर यांच्या संघामध्ये बघा की खूप असे युवा खेळाडू आहेत आणि सुंदर असं कर्णधार पद भूषवत आहेत प्रकाश नाटेकर. की एवढे युवा प्लेयर घेऊन खेळणं काही सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करत, परंतु एक बॉल सुटला तर त्या प्लेयरची काही खेळ नसते. म्हणून मी त्याच्या प्रकाश नाटेकर यांच्या टीमच्या प्रत्येक प्लेयरला सांगितलं की कानामध्ये थोडं थोडं तेल टाका. ए बाबू ए अरे तो टोपीवाला ए तो बसलाय. सामन्याला सुरुवात होत आहे. प्रकाश नाटेकर बॉलिंग एंडने सामन्यातील पहिला षटक घेऊन येतील. सामना करतील प्रमोद खेतले. रॉयल संघाचे हे दोन्ही प्लेयर्स एक असे मित्र एका संघामधूनच खेळणारे आता समोरासमोर खेळत आहेत. बघूया प्रकाश नाटेकर त्यांच्यासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करतात. प्रमोद खेतले सामना करतील षटकातील पहिला चेंडूचा. एक आव नो बॉल. फ्रीट अवांतर चेंडू टाकलेला होता पिचच्या बाहेर. फ्रीट आहे. फ्रीटचा बघा आता प्रमोद खेतले किती त्याचा फायदा घेतात. धावसंख्या झालेली 1. सुंदर असा फटका स्ट्रेट चौकार. सुंदर असा स्ट्रेट फटका मारलेला आहे प्रमोद खेतले आणि धावसंख्या झालेले 5. एक चेंडू मध्ये 5 धावा. दुसरा चेंडू घेऊन सुंदर असा स्लोअर वन टाकलेला होता. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. याचा ऑफ ब्रेक टाकला होता त्यांनी. प्रमोद खेतले थोडे असे चुकले दिले मारण्यामध्ये. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत प्रकाश नाटेकर. सामना करतील प्रमोद खेतले. प्रत्येक बघा तुम्ही त्यांचं कर्णधार पद प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण हलवतात. प्रत्येक चेंडू मागे त्यांची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. बघा चौथा चेंडू उलटा असा चेंडू टाकला होता आणि सुंदर असा कव्हर ड्राईव्ह प्रमोद खेतले यांच्या बॅटने. चौकार. धावसंख्या झालेली आहे 9. सुंदर असा पुन्हा एकदा फुलटा चेंडू टाकलेला होता लॉंगॉनच्या दिशेने. 1च धाव. या आधी झालेल्या सामन्यामध्ये सुंदर अशी फलंदाजी केलेली कुणाल निकम यांनी आणि ते सामनावीर ठरलेले होते. धावसंख्या झालेली 10. 4 चेंडू मध्ये 10 धावा. पहिल्या षटकातील 2 चेंडू उरले आहेत. सामना करतील इज्जू. सुंदर अशी फटके फलंदाजी करतात इज्जू. सुंदर असा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव. धावसंख्या झालेले 11. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सामना करतील प्रमोद खेतले. आणि झेल सोडलेला आहे
सोप्पा असा झेल, महत्वाची विकेट सोडली आहे बाबू यांनी. काहीसा मोठा बाटला दिसला त्यांना, मला वाटतं गॅसच बाहेर आला मागून. परंतु या आधीच्या मॅच मध्ये त्यांनी उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलेलं होतं. थोडासा कमी अनुभव आहे त्यांच्याकडे क्रिकेटचा, पण चांगली फलंदाजी, माफ करा, क्षेत्ररक्षण करतात बाबू. 600 पॉइंट मध्ये प्रकाश नाटेकर यांनी विकत घेतलं होतं त्यांना. सामन्यातील दुसरं षटक घेऊन येत आहे अंकित कदम. यापूर्वीच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली होती. 2 त्यांनी फलंदाज बाद केले होते आणि मॅन ऑफ द मॅच झाले होते. आता बघूया प्रमोद खेतले हे सामना करतील अंकित कदम यांचा. कशा प्रकारची गोलंदाजी करतील अंकित कदम. खूप असा अनुभव आहे क्रिकेटचा आणि या स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. घे आता पाठीच घे पाहिजे तर घे पाणी. सुंदर असा यॉर्कर चेंडू, निर्धाव चेंडू टाकलेला आहे. धावसंख्या झालेल्या आहे 12. हॅलो हॅलो आई ये थोड्या वेळाने. सुंदर असा चेंडू, षटकार. तो धावसंख्या झालेली आहे 19. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2024. आयोजक UIC स्पोर्ट्स क्लब आणि रॉयल स्पोर्ट्स क्लब. ही प्रीमियर लीग माझ्या मित्र स्वर्गीय दादा कांडोळकर यांच्या आठवणीत भरवण्यात आलेले आहे. सुंदर असा फटका मारलेला आहे, झेल होऊ शकतो आणि खूप असं गचा क्षेत्ररक्षण लाली यांच्याकडनं. धावसंख्या झालेले 23. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत.
मला कळत नाही, काहीतरी लिंबू फिरवला का प्रमोद तिकडे येताना? बाउंड्री गेली 2. गुरव कोण आहे रे तुमच्यामध्ये? संकेत, काय रे लिंबू फिरवलास? 27 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू, खूपसा महागडा षटक. धावसंख्या झालेली आहे 31. 2 षटकाच्या समाप्तीनंतर. मी अंकितच्या भावना समजू शकतो की असं क्षेत्ररक्षण गोलंदाजीच्या वेळी झालं तर शेवटचा चेंडू कसा जातो ते मला माहिती आहे. डीजे बॉलर नेम हार्दिक. हा हार्दिक पांड्यासारखा दिसतोय लांबून. हार्दिक सामना करतील प्रमोद. धावसंख्या झालेल्या 31. 2 षटकाच्या समाप्तीनंतर. हा हार्दिक पांड्यासारखा दिसतोय, मग आपण आता हार्दिक पांड्या बोलूया. हार्दिक सामना करतील खेतले. धावसंख्या झालेले 31. बिनबाद 31 धावा झालेल्या आहेत. प्रकाश नाटेकर पूर्ण युवा युवा हा संघ आहे प्रकाश नाटेकर यांचा. फक्त प्रकाश नाटेकर सोडले तर 40 इथले पूर्ण युवा संघ आहे हा. एक अवांतर धाव. व्हाईट बॉल टाकलेला आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. हार्दिक सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने चौकार. धावसंख्या झालेले 37. बिनबाद 37. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. पान बनारस
खूपसा महागडं षटक टाकत आहे हार्दिक. सुंदर असा आखूड टप्प्याचा चेंडू टाकलेला आहे. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल. धावसंख्या झाली आहे 47. बिनबाद 47. सुंदर अशी पार्टनरशिप झालेली आहे निज्जू आणि प्रमोद यांच्यामध्ये. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आहे षटकार. धावसंख्या झालेली आहे 53. मुझब्बिल शेवटच्या षटक घेऊन येत आहे. धावसंख्या 50 ची पार्टनरशिप झालेली आहे. जोरदार टाळ्या वाजवा टीममेट्स. पहिली पार्टनरशिप 50 ची या टुर्नामेंट मधली. टीममेट्सला त्यांना लक्ष नाही वाटतं, फक्त षटकार आणि चौकारच बघतात आहे. सुंदर असा फटका षटकार. नो बॉल. फ्री हिट आहे. ज्युनियर बुमराह, मुझब्बिल. सुंदर असा झेल. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. माफ करा. ज्युनियर बुमराह, मुझब्बिल. मी प्रकाश नाटेकरांचा आभारी आहे की सर्व युवा खेळाडूंना ते संधी देत आहे की यासाठीच आम्ही हे सामने आयोजित करतो. व्हाईट बॉल. हे ती प्लेट फिरते बघ. मी UIC आणि रॉयल्सच्या सर्व सभासदांना विनंती करतो ओव्हर स्टेप.
खूपसं असं महागडं षटक आपल्या बॉल एक बॉलर चेंज एक बॉल राहणार ना कंटिन्यू. एक मिनिट कुणाल कुणाल फ्री हिट आहे पण नाही बॉलर नाही चेंज होऊ शकत. होतो ओके ओके. अरे बीमर टाकलेला मगाशी बीमर 2 बीमर होते म्हणून हा ओव्हरस्टेपचा हे आहे. मगाशी बीमर 2 टाकले होते त्या बॉलरला बॅन केलं होतं हा बॅन नाही झाला. बाद धावचीत झालेले इज्जू जोरदार टाळ्या वाजवा इज्जू साठी सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे आणि बाद झालेले आहेत. सुंदर अशी फलंदाजी केली इज्जू यांनी 38 धावा केलेल्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवा इज्जू साठी. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपचा नो बॉल टाकलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण अंकित यांच्याकडनं बाउंड्री लाईनला ओव्हर स्टेप. पूर्ण बाहेर असेल. 4 बॉल 2 बॉल बाकी आहेत. 3 विकेट काढल्यात त्याने पण त्यांनी तिन्हीच्या तिन्ही फ्री. धावसंख्या झालेली आहे 72. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल. या प्रीमियर लीग मधला सर्वात मोठा स्कोर. सुंदर असा जमिनीलगतचा फटका अंकित क्षेत्ररक्षण करतील. सुंदर शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 73. लास्ट बॉल. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने. षटकार. सुंदर फलंदाजी प्रमोद यांनी 34 धावा मारल्या. माफ करा 80 म्हणजे प्रत्येक षटकामागे 20 धावा करायच्या आहेत.
अंकित 2 तास आहेत आपल्याकडे फक्त. प्लीज प्लेयर्स फास्ट खेळा. एक मॅच अर्धा तास झाली पाहिजे. आपण 1 तास लावतो एका मॅचला. 3 मधले आहेत. ह्याच्यानंतरचा मॅच कोणाची आहे? फिरोज मैच नहीं है इसके बाद तेरा. फिरोज अंपायर लेग अंपायर तुषार गेलाय. तुषार बॉल पकडू नका. बॉल आउट होणार. 3 बॉलचा 3 बॉलर सांगायचे. तिन्ही टीमी फटाफट जे दोघी बॉल आउट मध्ये पुढे आले ते सेमी खेळणार. स्टंपच उडवायचा. तू कसा येणार? तुम्ही क्वालिफाय झाले. तुम्ही आमच्या ग्रुप मधले ना. आमच्या फिरोज आमची आणि यांची तिघांची बॉल आउट होणार. जर तुम्ही सोडा. सामना करतील प्रकाश नाटेकर. सामन्यातील पहिलं षटक घेऊन येत आहे सोडा. सुंदर असा निर्धाव चेंडू टाकलेला आहे अविनाश खारवी उर्फ सोडा. 80 धावांचं आव्हान आहे 4 षटकामध्ये. अवांतर चेंडू. कुणाल आपण इकडे. 1 धाव झालेले आहे एका चेंडू मध्ये. सुंदर असा उंच टोलावर चेंडू. अविनाश कार्वे यांनी उत्कृष्ट असं गोलंदाजी करत प्रकाश नाटेकर यांना बाद केलेला आहे. आता फलंदाजीसाठी आले आहेत हर्षिल गोहिल लाली. सामना करतील सोडा यांच्या षटकातील 3रा चेंडूचा. धाव संख्या झालेले 1 बाद 1 धाव. सोडा चेंडू घेऊन येतील. 3रा चेंडू पहिल्या षटकातील आणि झेल. वाह. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. संकेत आणि एक धाव आलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 5. 3 बाद 5. सुंदर असं पहिलं षटक टाकलं अविनाश कार्वी यांनी. 3 खेळाडू बाद केले पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. सामना करतील गोट्या.
सुंदर असा टोलावणीला चेंडू. दोन धावा घेतलेल्या आहेत गोट्या यांनी. धावसंख्या झालेली आहे 7. 3-5-7. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. सामना करतील गोट्या. ओ निर्धाव चेंडू. आव्हान असं कठीण होतं परंतु साजेशी अशी फलंदाजी होत नाहीये संघाकडनं. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू मारलेला आहे बघा. पुन्हा 2 धावा घेतलेल्या आहेत गोट्या यांनी. धावसंख्या झालेली आहे 9. पुन्हा लेग साईडच्या दिशेने एकच धाव. एकदम संत गतीने असा सामना चालत आहे. अशी चुरस राहिली नाहीये सामन्यामध्ये कारण की एवढं मोठं आव्हान समोर ठेवलं होतं. जेलबाद होऊ शकतो. संकेत यांनी जेलबाद केलेला आहे. इमाद बाद झालेले आहेत. उत्कृष्ट असे एवढा फरकाने कुठलाही संघ प्रीमियर लीग मध्ये एक बॉल ओव्हर माफ करा ओव्हर. ॲडम गिलक्रिस्ट गोलंदाजीसाठी. धावसंख्या झालेले 10. 2 षटकामध्ये 70 धावांची आवश्यकता आहे. खूप असं कठीण असं आव्हान. खूपसं कठीण असं आव्हान म्हणजे प्रत्येक चेंडू मागे एक षटकार. प्रमोद खेतले. दोन धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 12. रोहित सुतार. सुंदर असा फटका मारलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने बघा. षटकार चौकार नाही. अंकित धावत. अंकित गोट्या पडेल. तीन टीम का अरे ग्रुप स्टेज होती ना. हे 3 टीम आहेत. चौकार षटकार होय. अंपायर 6 3 टीम 3. हमारा बोल्ड आउट नहीं होगा रे. सुंदर असा झेल. अंकित बाद झालेले आहेत. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही मॅच. मी प्रमोद कांबळे यांना विनंती करतो की आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. प्रमोद कांबळे. बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ